शकता मित्रांनो, इकडला नजारा कसा आहे ते सगळ्या शिपत आहेत. आमचा बंटा आहे, हे बघा जहाज आहे मोठी. अभी बंटा है जहाज के मालिक हम दोनों ही हैं. एक नंबर नजारा है, एक नंबर दिख रहा है, सब टेन्शन आहे नाही इसकी इसकी. तर मित्रांनो एक नंबर आहे. असं वाटत कुठं तर समुद्राच्या मध्यस्थी आलेलो आहे. इथल्या इथं आहे तरी पण भारी वाटतंय. तर बघू शकता एकदम व्ह्यू बघा इकडला किती भारी आहे. जी गाडी सकाळी खाली होणार होती ती आताशी खाली करायला चालू केलेली आहे. तर बघा हा आमचा बंटा एक नंबर माणूस आहे, टेन्शनच नाही तर. कैसा लग रहा है तेरे को इधर आके? हाँ कैसा लग रहा है शिप पे आके? एक नंबर काम है ना, मजा आ गया. जिंदगी में कभी शिप के ऊपर चढ़ा नहीं, आज शिप के ऊपर चढ़ गया. बघू शकता नेपाळी माणूस आहे. उसको बोलो ऊपर का दिखाएगा एक बार. तर फायनली आम्ही आता खाली जात आहोत. तर मित्रांनो आम्ही फायनली इथं पोहोचलेलो आहोत. बघा हे सगळे मित्रमंडळी इथं गाडी खाली करणारे. तर आपल्या गाडीचं आता सील वगैरे तोडणार आहे. ते सील तोडून मग आपली गाडी वगैरे खाली करून घेणार आहेत. मग आपण इथून निघायचं आहे भुवनेश्वरला जाऊन ऑफिसला जाऊ. वैताग आलाय, 3 दिवस झाले इथंच पडलेलो आहे. गाडी खाली वगैरे करून घेऊयात. बॅक साईडला बघू शकता पूर्ण मोठी जहाज आहे. जहाजचं नाव पण बघू शकता तुम्ही, PSI. गाडी आता खाली होत आलेली आहे. इथून गाडीमध्ये 5 ड्रम बाकी आहेत. बघू शकता सगळे फॉरेनर आहे तिथे. तिथं का बोल ना. काय नाही बघा मित्रांनो, आपल्या पाठीमागे एक मोठी जहाज आलेली आहे. बघा किती मोठी आहे बघा ती. असं जागेला झिरोटन मारले जागेला. बघा कशी झिरोटन मारायला लागली. इकडे आपली जहाज म्हणजे नाही कंपनीची जहाज लागलेली आहे आणि तिथं आपली गाडी वगैरे खाली करायला चालू आहे. बघा कसा झिरोटन मारला बघा झांजरने लगेच. उधर से है ना? हाँ उधर से है गाड़ी. हाँ टन मारने को है. हाँ टन मार रहा है वो, झीरो टन मार रहा है. देखो पानी का वही ना कैसे टन मार रहा है भाई. टन मारने वाला बंदा नहीं दिख रहा है. तर मित्रांनो त्या साईडकडून आली ती बोट, या अशीच आली या साईडला. बघा कसं जागेला फुल टर्न मारला. तर सरळ करून कुठल्या माइलेज काय रहेगा इसका? तर बाबानो माइलेज काय सांगा याचा? ये बनता है माइलेज बता इसका क्या रहेगा? माइलेज अपने दिमाग से बाहर है भाई. तर माइलेज बघून आपलं कसं व्हायचं काय माहित. तर बघा पाण्याचा स्लोप वगैरे कसा आहे बघा. हे बनता बैठ मत रे उधर, बैठ मत उधर, रस्सी बसी निकल जाएगा और रस्सी के साथ तू डूब जाएगा. तर पाण्याचा भाव बघा कसा आहे, प्रेशर एकदम खतरनाक आहे पाण्याचा. टाइटैनिक वाला जहाज डुबा दिया है समुद्र ने. ये क्या चीज है? हाँ जीवित देना भी मुमकिन है. अरे नामुमकिन है, वो जीवित रहेगा भी नहीं. क्या बोलना क्या नहीं बोल. किसी का नसीब अच्छा है तो बच गया तो बच गया. हाँ और नहीं बचेगा तो टाइटैनिक की तरह डूब जाना.
चला एक कैप्टन वगैरह एक दारू का खंबा भी देगा तो अच्छा होगा। तो देगा नहीं ना। क्या करेंगे सर। गाडी वगैरे खाली झाले उगाच बोंबलते याच्या आईचं दलिंदरच्या। तर आता आपण गाडी घेऊन चाललोय बाहेर। तर बघा ही शिप बघू शकता खूप मोठी आहे। तर आता आपण पहिलं गाडी बाहेर घेऊयात पुढचं काय ते पुढे बघूयात। गाडी घेतली आता बाहेर तर पार्किंग करून ठेवूयात गाडी। तर बघू शकता गाडीमध्ये थोडं ऑइल पण पडलेलं आहे। पायलट त्यांनी मध्येच ठेवल्यात। तर गेलतो आपण डोर वगैरे बंद करून घेऊयात। तर मित्रांनो गाडी वगैरे खाली झालेली आहे आपली। आता रिशूटसाठी आपण थांबलेलो आहोत। तर आता बघूयात कारण आता तर विचारतो त्याला विशाखापट्टणमला जायचा। तर बघूयात काय होते काय नाही। बघू एकदा एक दोघांचे सजेशन घेऊयात काय करायचं काय नाही ते। एकदा इथून निघलं तर एक डायरेक्ट तर भुवनेश्वरला जाऊन थांबूयात नाहीतर चक विशाखापट्टणमला जाणार होतो आपण। तर बघूयात काय होते काय नाही। आता ते दुसरी गाडी जेव्हा येईल तेव्हा माहीत पडेल कुठं जायचं आहे गाडी खाली भरायला। कारण मला तर दुपारीच सांगितलं होतं ज्ञानेश्वर मालकाने सांगितलं होतं की आपल्याला तुम्ही विशाखापट्टणमला विशाखापट्टणम हैदराबादचा माल आहे। तर बघूयात उद्या काय FR ऑनलाईन काय निघते का काय नाही ते। तर बघूयात नाही तर मग आज नाईटलाच निघून जाऊयात इथून डायरेक्ट ह्याला विशाखापट्टणमला। तर बघूयात काय होते ते। तर आता बघू ते वेट करूयात आपली दुसरी गाडी येऊया जोपर्यंत येईल तोपर्यंत वेट करूयात बघू काय होते ते। तर आता आपण इथं वेट करणार गाडी वगैरे लावून घेतली साईडला। हा म्हणजे पूर्णपणे हा पोर्टचा एरिया आहे म्हणजे अजून काम चालू आहे पोर्टचं। तर पारादीप पोर्ट म्हणून ओळखतात हे। हा ओडिसामध्ये एरिया पडतो पूर्णपणे। तर बघा गाडीची थोडी वाट पण लागलेली आहे इथे बघा। त्याच्यामुळे हे ड्रम भरायचं मला जर माहीत असतं ना हे ड्रम भरणार आहेत म्हणून मी गाडीच पाठवली नसती। ते काय अख्ख्या गाडीची वाट लागून बसलेली आहे। तर चला मित्रांनो आता आराम करूयात ते जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत आराम करणार आहोत आपण। तर चला मित्रांनो भेटूया आपण एक्झिट करणार आहोत। आलोय मेन गेटला आलेलो आहेत। तो आपला गेलाय सन्नाटा बघा ही एंट्री करायला लागली ते जाऊन एक्झिटसाठी। तर इथे एंट्री करून आता जाणार आहेत आपण ते जगन्नाथ टेम्पल पाशी जाऊन थांबणार आहेत। तिथे जाऊन आपण रिसिट वगैरे घेऊन आपल्याला रिसिट वगैरे भेटले। आता आपण निघणार आहोत भुवनेश्वरला कटकला। तर जाऊया तिथं ऑफिसला जाऊन थांबूयात काय होते ते बघू। सकाळी काय ऑर्डर नाही आली तर आपण सरळ विशाखापट्टणम जाऊयात। तर आता इथून निघतोय आपण जातोय सरळ कॅपिटल वॉलीच्या ऑफिसला। ते जाऊन थांबूयात उद्याच्या डेटमध्ये काय निघालं ठीक आहे नाहीतर ऑनलाईन वरून जर काही निघालं तरी ठीक आहे नाहीतर सरळ आपण आपला मार्ग पकडायचा सरळ जायचं आपल्याला विशाखापट्टणम। तर चला मित्रांनो आता मी पण निघतोय गाडी वगैरे स्टार्ट करून घेतली। तर आपण निघूयात डायरेक्ट कॅपिटल वॉलीच्या ऑफिसला कटकला। आता इथून आपल्याला जायचं 90 ते 100 किलोमीटर जायचं त्याच्या पुढे नाही। तर भेटूयात त्याच्या ऑफिसला जाऊन थांबूयात बघू काय होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये। आता निघालो आहोत आता डायरेक्ट आपण कटकला जाऊन कॅपिटल वॉलीच्या ऑफिसला थांबणार आहोत।